येशूला धन्यवाद असो. आजच्या आराधनेबद्दल आणि देवाच्या सर्व आशीर्वादाबद्दल मी देवाला धन्यवाद. पण देवाच्या मंदिरात काय आपण देवाच्या देवाला भेटण्यासाठी, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी आणि त्याच्याकडून त्याचं वचन ऐकण्यासाठी आपण देवाच्या मंदिरात जातो. देवाच्या मंदिरात आपण एकमेकांना तर भेटतोच, सगळ्यात महत्वाची गोष्ट देव आपल्याला भेटतो. देवाच्या हालेलुया. आज चर्चला येण्या अगोदर शनिवारचा दिवस इतका माझ्यावर दबाव असतो आणि सैतान मला पावला पावलावर अडवत असतो. मला प्रार्थनेसाठी वेळ मिळू नये, मला बायबल अभ्यास करण्यासाठी वेळ मिळू नये, काही ना काहीतरी समोर समस्या येत असतात आणि शनिवारचा दिवस कसा निघून जातो तुम्हाला कळतच नाही. कालचा असाच दिवस माझ्यासाठी खूप धावपळीचा, टेन्शनचा. प्रभूला म्हटलं, प्रभू मला उद्या तुझ्या मंडळी समोर उभं राहायचं आहे आणि तुझं वचन मला शेअर करायचं आहे. माझी काहीच तयारी नाही. रात्री 12 वाजता प्रार्थना करत होतो तेव्हा माझी क्षमा कर. दिवसभर मला तुला पुरेसा वेळ देता आला. बस शांत राहा, प्रार्थना कर. प्रार्थना करत होतो. प्रार्थना करत असताना देवाने मला ज्यावेळेस बसलो, अभ्यास करत बसलो रात्री, मला कळलंच नाही 3:30 कधी वाजले. 3:30 उठलो, देवाला धन्यवाद दिले. आता सकाळी उठल्यावर उठलं, लवकर तयारी करावी. आमच्या अपार्टमेंटची मोटर खराब, पाणीच नाही, कोणालाच पाणी नाही, आंघोळीलाही पाणी नाही. काय करायचं? कसं तरी पाणी गोळा केलं, आंघोळ केली आणि धावत पडलं चर्च. मला असं वाटतं हे माझ्या बाबतीत होतंय, हे तुमच्याही बाबतीत होत असेल. कारण सैतान सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मोकळं सोडत. बाजारात जायचंय का, शॉपिंगला जायचंय जा, कामाला जायचंय जा, मित्राकडे जायचंय जा, लग्नाला जायचंय जा, एन्जॉय कर. चर्चला देवाची, जिवंत देवाची उपासना करायला जायचे, थांब. सैतान म्हणतो थांब. हा, एक पहिलं काम कर, इकडं लक्ष दे. हे बघ, ही समस्या आहे तुझ्या पुढे, ही समस्या पहिली सॉल्व्ह कर. मी बऱ्याच वेळेस चर्चला येताना, तुम्हाला विश्वास नसेल बसत, काही वेळेस मी आंघोळ न करता, दाढी न करता देखील आलेलो आहे.
अंदर की बात आहे. देवाला भेटणं महत्वाचं. आम्ही देव हृदय पाहतो. काय पाहतो? हृदय पाहतो. तुमचं हृदय देवासाठी किती उठलेलं आहे. तुम्ही देवाला भेटण्यासाठी किती आतुर आहात. माझी दर शनिवारी उपास प्रार्थना असते आणि मला फार वाईट वाटतं उपास प्रार्थनेला मंडळीला उपास प्रार्थनेचं काही घेणं देणं नाही. अरे लांबचे जाऊ द्या, आसपास 50 लोक आहेत. किती लोक उपास प्रार्थनेला? 10 ते 12 बस. आपल्या गाडी मावशी लांबून येतात सिद्धार्थनगरवरून. उपास प्रार्थनेसाठी आम्हाला वजनही वाटत का? आपल्याला उपास प्रार्थना करायची गरज वाटत नाही का? आज आपण जे काही आहोत, आपल्याला घर आहे, नोकरी आहे, पती आहे, पत्नी आहे, मुलं आहे, सगळं सुख आहे, सगळे आशीर्वाद आहे, जे काही आहे देवापासून आहे. हे विसरू नका. काही जरी झालं उपास प्रार्थना. मी तुम्हाला आवाहन करत, शनिवारचा दिवस हा आपल्या मंडळीने पाळलेला दिवस आहे. आणि या दिवशी ज्याप्रमाणे एस्तेर सांगते ना यहुदी बांधवांना, जा माझ्या बांधवांना सांगा 3 दिवस पर्यंत मी अन्न पाणी सेवन करणार नाही. तुम्ही पण अशा स्थितीमध्ये अन्न पाणी सेवन करू नका. माझ्या स्त्रियांना 1 दिवस उपवास प्रार्थनेसाठी ठेवा. त्या उपवास आणि प्रार्थनेद्वारे देवाने परिस्थिती बदलून टाकली. चेकशी सगळी परिस्थिती, समस्या किती मोठी असू द्या, वादळ किती मोठं असू द्या, आजार किती गंभीर असू द्या, डॉक्टरचे रिपोर्ट काही पण असू द्या, देव बदलू शकतो. आमेन. देव लाजराला कपड्यातून बाहेर आणू शकतो. तोच देव तुमचा आणि माझा देव आहे. तो जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. विनंती आहे तुझ्यांना, उपास प्रार्थनेला वेळ टाका. फक्त 1.5 तास किंवा 2 तास आपण उपास प्रार्थना ठेवलेली आहे आणि देव चालवत असतो. जेवढे थोडे लेकरं येतात ना ते ब्लेस्ड होतात. मला सांगा, काल किती उपास प्रार्थनेला होते? आठवण करून दाखव. कसं वाटते तुम्हाला उपवासाने प्रार्थना करायची? देवाचा स्पर्श तुम्हाला झाला का? देवाने आम्हाला स्पर्श करावा, माझ्या हृदयाला स्पर्श करावा. देवाने सगळ्या बंधनातून माझी सुटका करावी. देवाने माझं जीवन बदलावं. देवाने माझी परिस्थिती बदलावी. उपवास प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते. आमेन. आणि सैतान त्याला सगळ्या गोष्टी करता. लग्नाला जा, हळदीला जा, नाचायला जा, बाजाराला जा, शॉपिंगला जा, भेटायला जा, बस प्रार्थनेला जर जायचं ना. सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवा आणि उपवास प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. प्रार्थना करूया आणि देवाचं वचन करत आपण आपलं लक्ष लावूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, आजच्या दिवसाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तुझी पवित्र उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे. आणि प्रभू, तू आमची भेट घेतलेली आहेस प्रभू. आमच्यामध्ये तू उतरलेला आहेस प्रभू. आणि तुझ्या आशीर्वादाचा हात
आमच्या मंडळीवर तू ठेवलेला आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. आज प्रभू तुझं वचन ऐकण्यासाठी आमची आध्यात्मिक तयारी कर. आमच्या हृदयाचं दार आम्ही उघडतो प्रभू. मी वचन शेअर करणारा फार मोठा नीतिमान व्यक्ती नाही प्रभू. मी तुझा दास आहे. माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही, माझी योग्यता नाही, माझ्या ठाई काही चांगलं वसत नाही. तरीही प्रभू तुला विनंती करतो, आज या तुझ्या पवित्र सेवेसाठी मला उपजे करणार आणि तुझ्या मंडळीची तुझ्या वचनाद्वारे तू केली. वचन हिरावून नेणाऱ्या सगळ्या दुष्टात्म्यांना येशूच्या नावात धमकावतो. येशूच्या नावात निघून जा. आमच्या मंडळीच्या विरुद्ध तटफूट पाडणारे, सर्व विष पेरणारे, तोडणारे आत्मे येशूच्या नावात धमकावतो. या मंडळीपासून कायम दूर जा. येशू तुझ्या दिव्यदूताची छावणी या मंडळीसाठी मागतो. तुझा महान महान दैवी स्वर्गीय संरक्षण या मंडळीसाठी मागतो आणि तुझ्या पवित्र धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आज फादर्स डे. काय आहे फादर्स डे? माहिती आहे का तुम्हाला? डू यू थिंक व्हॉट इज फादर्स डे? आपल्या बापाचा, आपल्या वडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. हालेलुया. जसं मदर्स डेला आपण मातेचा सन्मान करतो, वुमन्स डेला बहिणींचा सन्मान करतो, सगळ्या महिलांचा सन्मान करतो, एक दिवस आपल्या वडिलांसाठी. तुम्हाला माहिती आहे का, वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत कदाचित त्याची व्हॅल्यू तुम्हाला समजणार नाही. बाप गेल्यावर त्याची व्हॅल्यू तुम्हाला कळते. बाप कसाही असू द्या, समजा अपंग असेल, लोळा लंगडा पांगळा आजारी असेल, तरी पण बाप असणं फार महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. एक आधार असतो, एक सपोर्ट असतो. माझे वडील 1992 साली माझ्या समोर हृदयविकाराच्या धक्क्याने गेले. आम्हाला वाटलं खोकला येतोय. आम्ही त्यांना औषध आणायला, मी इकडे तिकडे रात्री 12 वाजता पळतोय, त्यांना औषध खोकल्याचं आणून देतोय, खोकल्याचं औषध त्यांना पाजतोय. पण मला त्यावेळेस हे नॉलेज नव्हतं की त्यांना हृदयविकाराचा अटॅक आलेला. ज्यावेळेस ते जाणार, मी, माझी आई, माझी आत्या, आम्ही बसलो होतो शेजारी. त्यांना त्रास होतो. आणि जाण्यापूर्वी माझ्या आईला एक शब्द त्यांनी सांगितलं, माझ्या मुलांची काळजी. नव्हता फार वय नव्हतं आमचं. आणि नंतर ते गेल्यावर
जे दुःख असतं ना, भयानक असतं. अजूनपर्यंत त्यांना खूप मिस पावलोपावली मला त्यांची आठवण. माझ्या कठीण परिस्थितीमध्ये माझा बाप असताना माझ्यासाठी खूप मोठी ताकद होती. बाप गेल्यावर काही करू शकत नाही, मग फादर्स डेला मी तुम्हाला आवाहन करेन, तुमच्या बापाची कदर करा, त्यांचा सन्मान करा. त्यांची काळजी घ्या, त्यांचं ऐका. आयुष्यात तुम्ही सुखी होता. अनेक लेकर अशा आहेत, अनेक लेकर अशा आहेत आई बापाचं ऐकत नाही, बापांना घालून पाडून बोलतात, शिवीगाळ करतात. त्यांचा शेवट चांगला होत नाही. तुमच्या बापाचा नेहमी फक्त फादर्स डेलाच नाही, प्रत्येक दिवशी सन्मान करा. आजचा जो माझा विषय आहे, एली जर आज परत आला असता, एली कोण होता माहिती आहे ना? याजक होता, देवाच्या मंदिरात सेवा करणारा याजक होता. आणि एली जर आज परत येऊन पालकत्वाबद्दल, पॅरेंटिंग बद्दल जर तो तुमच्याशी बोलू शकला तर तो काय मग? एली माहितीये का कोण होता? आपल्याला ठाऊक आहे का? एलीने आपल्या मुलांचं संगोपन करताना खूप मोठ्या चुका केल्या. एलीने आपल्या मुलांचं संगोपन करताना खूप मोठ्या चुका, आणि त्याच्या चुकामुळे एली व त्याच्या कुटुंबाला भयानक परिणाम भोगावे लागले. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याच्या लेकरांचा नाश झाला, देवाचा तडाखा त्यांना बसला, देवाचा क्रोध त्यांच्यावर आला. मला वाटतं आज वडील म्हणून एलीला जर आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्कीच त्याच्याजवळ आपल्याला सांगण्यासाठी पुष्कळ काही असेल. आज फादर्स डेच्या निमित्ताने एली आपल्याला काय सल्ला देईल हे आज आपण पाहू. आमेन. पहिले शमूएलाचं पुस्तक 2रा अध्याय 27 ते 29 वचन. मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, ओके, मी प्रकट झालो होतो की नाही, तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावे, धूप जाळावा आणि माझ्या समोर येसोस द्यावे, म्हणून इस्रायलाच्या सर्व वंशातून त्यास मी निवडून नेमिले होते की नाही. आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यात
इस्रायल लोकांची सर्व हवे मी दिली की नाही? माझ्या मंदिरी जी होमार्पणे जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण्याची आज्ञा दिली आहे. मी आज्ञा दिली आहे. त्यास तुम्ही का लाथ मारिता? माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? आदर का करतोस? परमेश्वराचा संदेश येईला प्रश्न विचारत आहे. आणि त्याला म्हणत आहे की तुम्ही इस्रायल लोकांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ झालेले आहात. आणि तू आपल्या पुत्राचा माझ्यावरून जास्त आदर का करतोस? एलीची पहिली चूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देवापेक्षा आपल्या पुत्रांचा आदर तो अधिक करत आहे. एलीचे मुले मंदिरातील यज्ञाचा गैरवापर करत होते. आणि ते काय करत होते हे एलीला माहीत होते. एलीला माहीत नव्हतं अशा ती गोष्ट नाही. मंदिरातील यज्ञाचा ते गैरवापर करत आहेत. आणि ते काय करत होते ते एलीला माहीत होते. तरीही त्याबद्दल एलीने काहीच केले नाही. त्याची मुले देवाचा अनादर करत होते. त्याची मुले देवाचा अनादर करत आहेत. तरीही त्याने आपल्या मुलांना त्यांच्या याजकीय कर्तव्यापासून, मुलं पण याचक होते त्याची, पण आपल्या मुलांना त्यांच्या याजकीय कर्तव्यापासून दूर करण्याऐवजी त्याने त्यांच्या पापातही याजक म्हणून त्यांना राहू दिले. प्रियानो, देवाचा संदेशदार, देवाने त्याचा संदेश त्याकडे पाठवलेला आहे. आणि या संदेश त्याने एलीला साप विचारलेला आहे. तू आपल्या पुत्रांचा माझ्यावर अधिक आदर का करतोस? आज एली जर परत येऊन आपल्याशी बोलू लागला ना, तर तो आज पहिला म्हणणार, बाबा रे, तुमच्या जीवनात पहिलं स्थान देवाला द्या. आमेन. काय म्हणत गेली? तुमच्या जीवनात पहिलं स्थान देवाला द्या. बाबांनो, आपल्या इतर सर्व गोष्टीपेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा, आपल्या पैशापेक्षा, आपल्या मैत्रीपेक्षा, आपल्या नोकऱ्यापेक्षा, आपल्या मुलाबाळांपेक्षा, आपल्या प्रॉपर्टीपेक्षा, संपत्तीपेक्षा देवाचा जास्त आम्ही आदर केला पाहिजे. हालेलुया. एली ते करू शकला. मुलांपुढे त्याचं काही चालत नव्हतं. अशा अनेक पालक आहेत, त्यांचं मुलांपुढे काही चालत नाही. आणि ही वेळ त्यांच्यावर काय येते? कारण
आपल्या मुलांना योग्य प्रशिक्षण देण्यात ते कमी पाहिजे. मग नंतर ओरडून रडून तक्रार करून किंवा त्यांना त्यांच्या विरुद्ध बोलून काही उपयोग होत नाही. वेळ निघून गेलेली असते. देवाला प्रथम स्थान द्या. येईल जर आला तर तुम्हाला हेच सांगा, देवाला पहिलं स्थान द्या. बाबांनो, ते मी देऊ शकलो नाही, माझे मुलं देऊ शकले नाही, तुम्ही तरी देवाला पहिलं स्थान द्या. देवाला पहिलं स्थान देणं म्हणजे काय? एलीने त्याच्या मुलांना केवळ पापात राहू दिले नाही, तर तो देखील त्यांच्या सोबत पापात सहभागी झाला. म्हणजे ते पाप करत आहे, ते कुकर्म करत आहे, ते गैरव्यवहार करत आहे, ते चुकीचं वागत आहे, त्याकडं दुर्लक्ष केलं त्या. असं संदेशाने स्पष्ट केलेले आहे की एली त्यांच्या मुलासह लोकांच्या अर्पणावर स्वतः पिष्ट करत होता. ठीक आहे, तो बोलला असेल एक वेळेस, परंतु जे काही त्याचे मुलं ते अर्पणाची चोरी करत, गैरव्यवहार करत, त्यावर हा मजा करत होता. एली निषेध करायला पाहिजे, आवायला पाहिजे, त्यांच्या राजकीय कर्तव्यापासून त्याला परावृत्त करायला पाहिजे होतं. पण ते त्याने केलं नाही. आपल्या मुलांसमोर एलीने एक चांगला आदर्श ठेवायला पाहिजे होता. एली तो आदर्श ठेवू शकला नाही. अरे माझा भाव किती चांगला प्रामाणिक व्यक्ती आहे, तो किती नम्र व्यक्ती आहे, तो किती चांगल्या प्रकारे सेवा करत आहे, तो किती वेळ प्रार्थना करतो, तो किती पवित्र जीवन जगतो, अशा प्रकारे एक चांगला आदर्श एकीने आपल्या मुलांपुढे ठेवायला पाहिजे होता. कमी पडला. देवाला पहिलं स्थान देणं म्हणजे तुमच्या मुलांसाठी आदर्श तुम्ही ठेवला पाहिजे. तुमच्या मुलांसमोर एक आदर्श ठेवला पाहिजे तुमचा. आणि जर तुम्ही स्वतः ते करत नसाल, आदर्श जीवन जगत नसाल, तर तुमच्या मुलांना ख्रिस्ताचं अनुसरण करण्यास सांगणं कठीण आहे. तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत नाही, तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही नेहमी चर्चला येत नाही, तुम्ही देवाचा भय बाळगीत नाही, तुम्ही पवित्र जीवन जगत नाही, आणि तुमच्या मुलांना जर तुम्ही देवाचं अनुसरण करायला सांगताल तर ते कधीही तुमचं अनुसरण करणार. पौलासारखं प्रत्येक पालकांनी म्हटलं पाहिजे. पौल काय म्हणतो? पहिले कविराज पत्र 11 अध्याय पहिल्या वचनात सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे पौल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा. आमेन. काय म्हणतो पौल? जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे पाप लोकांना. हे बोलायचं धाडस तुम्ही करा. जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे ना तसं तुम्ही माझे अनुकारी व्हा, असं बापाने आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आमेन. जसं मी सेवा करतो ना, तुम्ही देवाची सेवा करा. जसं मी देवाच्या मंदिरात नियमित जातो ना, तसं दरवेळी नियमित तुम्ही देवाच्या मंदिरात या.
जसं मी निर्दोष आणि देवाचं भय बाळगून जीवन जगत आहे ना, तसं तुम्ही निर्दोष आणि देवाचं भय बाळगून जीवन तुम्ही जगा. दुसरी गोष्ट प्रिया, एली जर आज आला आणि आपल्या पालकत्वाबद्दल आपल्याशी जर बोलू लागला, तर तो दुसरा सल्ला फादर्स डेला देऊ शकेल. बाबांनो, तुमच्या मुलांना शिस्त लावा. आमेन. तुमच्या मुलांना शिस्त लावा. एलीची दुसरी मोठी चूक, त्याने देवाला त्याच्या आयुष्यात प्रथम स्थान देण्यात तो अपयशी ठरला. एवढंच नाही, तर त्याची मुलं कुकर्म करत आहेत, स्त्रियांबरोबर पाप करत आहेत, यज्ञ बली होम आणि अर्पणाविषयी ते चुकीचा व्यवहार करत आहेत. हे पाहून त्यांना रोखण्यात तो अपयशी ठरला. पाहतोय तो, पण त्यांना रोखण्यात तो अपयशी ठरला. हे जा फादर्स डेच्या दिवशी एक पालक म्हणून तुमच्या प्राथमिक जबाबदाऱ्यापैकी एक जबाबदारी म्हणजे तुमच्या मुलांना शिस्त लावा आणि त्यांना प्रशिक्षण द्या. हालेलुया. मुलांना शिस्त लावा. यात अनेक पॅरेंट्स लोक कमी पडतात आणि नंतर तक्रार करतात, रडत बसतात. माझी मुलं वाया गेली, माझी मुलगी पळून गेली. माझी मुलं जास्त येत नाही, गेम खेळत बसतात, वाईट मुलांचा नादी लागलाय, वाईट मुलींचा नादी लागलाय, 2 नंबरचा धंदा करायला लागलाय. हे का? आपल्या मुलांना शिस्त लावण्यात आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात पालक लोक कमी पडतात. कशी शिस्त लावा? तुमच्या मुलांना कसं प्रशिक्षण देणार? सूत्रसंहिता 119:9 वचन. तरुण आपला वर्तन कशाने शुद्ध राखेल? कशाने शुद्ध राखेल बरं तरुण? तुझ्या वचनाप्रमाणे सावधान. हालेलुया. जर तुमच्या मुलांना देवाचं वचन कळालं तर वचनाप्रमाणे ते सावधान राहतील आणि सगळ्या वाईटापासून, सगळ्या घाणेरड्या गोष्टीपासून, वाईट संगतीपासून, वाईट व्यसनापासून, वाईट विचाराच्या लोकांपासून तुमची मुलं दूर राहतील जर त्यांना वचन कळालं तर. त्यांना देवाचं वचन शिकायला व कळायला पाहिजे. आमेन. काय करू शकतो त्यासाठी एक पॅरेंट्स म्हणून काय करू शकतो? वचन कळायला पाहिजे आपल्या मुलांना, मुलींना. फक्त मुलांविषयी बोलत आहे किंवा फक्त वडिलांविषयी बोलत आहे असं नाही. हे संपूर्ण
पालकांसाठी आहे, मातेसाठी देखील आहे आणि वडिलांसाठी देखील आहे. देवाचं वचन शिकायला आणि त्यांना कळायला पाहिजे असं जर आपली इच्छा आहे तर आपण काय केलं करू शकतो आपल्या मुलांसाठी. आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरात बायबल वाचन झालं पाहिजे. किती जण असे आहेत आपल्या मुलांना ज्यांनी बायबल त्यांच्या वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट देण्याऐवजी बायबल त्यांना भेट म्हणून दिलेली आहे. किती पालक असे आहेत प्रियांनो की ज्यांनी आपल्या मुलांना बायबल वाचायला शिकवलेलं आहे. बायबल वाचतात किंवा नाही याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि आपली मुलं शिक्षण घेत आहेत, कॉलेजला जात आहेत, फिरतायत, त्यांच्या सगळ्या हाऊस आपण पुरवत आहोत. बायबल वाचतात का नाही याकडे पालकांचं लक्ष आहे किंवा नाही. बायबल देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं की तरुण वर्तनक्रम कशाला शुद्ध राखेल, तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने शुद्ध राख. बायबल सगळ्यात पहिली गोष्ट प्रियांनो, पालकांनो, पहिलं तुम्ही बायबल वाचन करा त्यांच्यासह. आमेन. काय म्हणतात ऐकलं का? आळत नाही पोहरत कुठून येणार म्हणून तुम्ही वाचलं नाही तर तुमचं मुलं कशाला वाचतील बायबल आणि त्यांना कशाला देवाचं वचन समजत आणि ते कसे देवाच्या रस्त्यात सावधान राहतील. तुम्ही बायबल वाचा. जर आला तर म्हणा बाबा रे तुमच्या मुलांना मी काय करू शकलो नाही, मी याजक होतो, देवाच्या मंदिरात देवाची सेवा करत होतो, माझाच वारसा पुढे माझे मुलं चालवत होते, पण देवाच्या वचनाप्रमाणे सावधान राहायला हे शिकवायला मी कमी पडलो. देवाचं वचन शिकवायला मी कमी पडलो. बाबा रे माझ्या मुलांनो, आपल्या मुलांना देवाचं वचन वाचायला शिकवा. आपल्या मुलांना देवाच्या मंदिरात हात धरून घेऊन यायची सवय लावा. आम्ही आई वडील ट्रस्टमध्ये मुलं कुठं मोबाईल मध्ये टाईप करतात मेसेज. मोबाईलचं काही पण सांगा बरोबर त्यांच्याकडे पाहिजे लगेच. ऍपलचा मोबाईल पाहिजे, 1 लाखाचा आहे, कर्ज काढल पण घे ऍपलचा मोबाईल. लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप पाहिजे अभ्यासाला, घे 1 लाखाचा लॅपटॉप. अभ्यास कर किंवा नको, लॅपटॉपवर काय करतो हे त्या मुलालाच माहिती. शूज पाहिजे तुला, शूज पाहिजे कोणते, नायकाची पाहिजे, भाई पाहिजे, ही कमी पडू देत नाही. आपल्या मुलांना देवाच्या मंदिरात आणायची शिस्त, याची शिस्त लावली आहे का? ते इडीचे लेकर जसे वाया गेले ना त्यांचा नाश झाला, देवाचा क्रोध त्यांच्यावर आला, तसं तुमच्या लेकरांचा नाश तुमच्या डोळ्याने तुम्हाला बघावा. व्हेरी सॅड. तुमच्या लेकरांचा नाश तुमच्या डोळ्यापुढे झाला त्यासारखी तुमच्या आयुष्यातील दुःखद गोष्ट कोणतीच नाही. मुलं दारू पिऊन घरी येतात, चालता येत नाही,
आई वडील काही बोलू शकत नाही, कारण ज्या वेळेला त्यांना फाशी द्यायला पाहिजे होतं, त्याला देवाच्या हल्लीला आणायला पाहिजे होतं, त्या वेळेला त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. मुलांचे लाड जरूर करा, पण बायबल वाचायची, प्रार्थना करायची, देवाच्या मंदिरात यायची शिस्त त्यांना लावा. आमेन. जेव्हा तुमची मुलं चांगल्या गोष्टी करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन पण द्या. जेव्हा तुमची मुलं चांगलं करतील, चांगला अभ्यास करतील, चांगल्या गोष्टीमध्ये तुमच्या शैक्षणिक त्यांच्या जीवनात यश मिळवतील, त्यांना प्रोत्साहन पण द्या. आमेन. काही असे पालक लोक मी बघितले की त्यांचे मुलं जास्त यायचे म्हणून पालक लोक त्यांना मारायचे. आता ते मुलं मागे गेलेत आणि पालक लोक रडत बसले. कटला जातो आणि तुला फटके देतो. आता रडत बसले. पहिले तेसली 2 अध्याय 11 आणि 12 वर्षात सांगितल्याप्रमाणे तुमच्या मुलांना जेव्हा ते योग्य करतात त्यांना प्रोत्साहन द्या. जसा पौल तेसलीच्या चर्चला प्रोत्साहन देतो तसं तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जेव्हा ते चांगले करतात त्यांना प्रोत्साहन द्या, आणि जेव्हा ते चुकीचे करतात त्यांना अडवा आणि त्यांना सुधारा. चांगलं करतात तेव्हा प्रोत्साहन द्या, आणि जेव्हा ते चुकीचं करतात त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा, त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. त्यांना वेळ पडली, गरज पडली तर त्यांना शिक्षा करण्याचा देखील शिक्षापद करा. नीतिसूत्राचं पुस्तक 19 अध्याय 18 वचन. काही अशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटण व्हावे अशी इच्छा करू नको. अशा असेल तर आपल्या पुत्राला काय कर, काय कर. आपल्या मुलाला शिक्षा करण्यास जर ते चुकले ना, अवमान करू शासन कर. ते म्हणतो चुकले तर दुर्लक्ष करू नये. चांगलं करतात तेव्हा प्रोत्साहन द्या, त्यांना शाबासकी द्या, त्यांना एखादं चांगलं गिफ्ट द्या, त्यांना उत्तेजन द्या. पण ज्यावेळेस ते चुकीचं करतात त्यांना शासन देखील करा, त्यांना सुधारण्याचा देखील प्रयत्न करा. जेव्हा तुमची मुले चूक करतात तेव्हा तुम्ही काहीही करत नसा. तुमचे मुलं चुकतात आणि तुम्ही काहीच करत नाही. याचा अर्थ काय आहे माहितीये का? तुमची मुलं चुकतात आणि तुम्ही काहीच करत नाही, याचा अर्थ आहे तुम्ही त्यांना त्यांच्या पापातच प्रोत्साहन देतात. त्यांच्या पाप करायला तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता. तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर एक प्रकारे तुम्ही त्यांना दिलेलं ते प्रोत्साहन ते त्यांच्या आणखी डेअरिंग वाढेल. त्यांना शिकवा, प्रोत्साहन द्या, दुरुस्त करा. एलीची चूक काय होती? त्याची मुले देवाविरुद्ध पाप करत होती तरी तो त्यांना रोखण्यात अपयशी ठरला, अयशस्वी ठरला. रोखायला पाहिजे,
राजकीय कर्तव्यापासून त्यांना दूर करायला पाहिजे. अधिकारी होता, प्रमुख होता, मुख्य याजक आहे, पॉवर आहे, पण त्याने काही केलं नाही. त्यांना पाप करण्यापासून रोखण्यात तो अयशस्वी ठरला आणि म्हणून त्याला फार मोठी किंमत द्यावी लागली. तिसरी गोष्ट, एली ज्यावेळेस होता त्यावेळेस येशू ख्रिस्त जन्माला नव्हता. येशू जन्माला येण्याच्या 1000 वर्षापूर्वी एली जगला होता. परंतु आज एली परत आलेला आहे आणि परत आल्यानंतर एली जर परत आल्यानंतर त्याला घडलेल्या घटना जर त्याने जाणून घेतल्या तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला तो हेच शिकवायला सांगेल की तुमच्या मुलांना आता येशूची ओळख करून द्या. आमेन. येशूची ओळख करून द्या मुलांना. फादर्स डेच्या निमित्ताने पालकांनो आज मेसेज आहे, येशूची ओळख तुमच्या मुलांना करून द्या. येशू हा जिवंत देव आहे. येशूने वधस्तंभावर काय केलं कधी बोललात का? येशूने वधस्तंभावर काय केलं बरं तुमच्यासाठी? विचारा प्रश्न तुमच्या मुलांना, तुला माहित आहे का येशूने वधस्तंभावर काय केलं? आणि तो उत्तर देऊ शकतोय का? तपासून पहा. काय प्रियानो, आपल्या मुलांना पश्चाताप करायला कधी सांगितलं नाही. ते चुकल्यानंतर ठीक आहे शासन करता तुम्ही, फटका मारता, पण आपल्या झालेल्या ज्या चुका आहेत ना त्याचा पश्चाताप आम्ही देवाकडे केला पाहिजे. आमेन. हे शिकवलं पाहिजे मुलांना. अरे तू चुकलास, तू वाईट गोष्ट केलीस, तू पाप केलंस, तू लबाडी केलीस, तू चोरी केलीस, हरकत नाही. तू आपला गुन्हा कबूल केलेला आहेस, आपलं पाप कबूल केलेला आहेस, तर तू आता देवाकडे जा, चर्च मध्ये जा, प्रार्थनेमध्ये बस आणि आपल्या पापांचा पश्चाताप कर. तुझ्या मुलांना पश्चाताप करायला सांगा प्रियांनो. येशूच्या पायाजवळ यायला सांगा आणि आपल्या पापाबद्दल रडून पश्चाताप करायला सांगा प्रियांनो. तुमच्या मुलांचं जीवन बदलायला जाईल. आशीर्वादित होती तुमची लेकरं. आमेन. देवाचं प्रेम करणार, देवाचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये होईल. देवाचा अनुभव आपल्या जीवनात देखील होईल. पश्चातापामध्ये नवीन जीवन आहे. आमेन. हे महत्वाचं आहे. पश्चाताप करायला शिकवा. एलीचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का? आपल्या मुलांना शिस्त लावायला त्याला विलंब झाला. देव काय म्हणतो पहा, 2:25 1 शमूएल 2:25. मनुष्य आणि दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करेल. पण कोणी परमेश्वर विरुद्ध पातक केलं तर त्याची वकिली कोण करेल? तरी पण ते आपल्या पित्याचं ऐकण्यात कारण देवाला त्यांना मारून टाकायचं. ओ किती वाईट गोष्ट आहे.
ते आपल्या बापाचं ऐकायला तयार नव्हते, कारण आपल्या मुलांना शिस्त लावायला त्यांना उशीर झाला होता. आपल्या मुलांकडे त्याने कानाडोळा केला. ते चुकीचं वागत आहे, ते चोरी करत आहे, ते व्यभिचार करत आहे, ते सोबतपोट आणि यज्ञासपणाची चोरी करत आहे, चुकीचा व्यवहार करत आहे. दुर्लक्ष केलं आणि ज्या वेळेस तो मुलांशी बोलला त्यावेळेस त्याला उशीर झाला. विलंब करू नका आणि तुमची मुलं देवाने दिलेली देणगी आहे. आमेन. सप्तती परमेश्वराने दिलेलं धन आहे. ते सैतानाच्या हातात नाश करण्यासाठी देऊ नका. एलीच्या मुलांचा शेवट कसा झाला बघा. अध्याय बघा. वाचा. मग पलिष्ठी लढले. मग पलिष्ठी लढले आणि पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पहा त्यांची अवस्था कशी दैनयी झालेली आहे. पलिष्ठी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. पुढे काय झालं? त्यांची एवढी मोठी कत्तल झाली. एवढी मोठी कत्तल झाली. इस्रायलाचे 30,000 पायदळ कामात. इस्रायलाचे 30,000 लोक कामास आले आणि पुढं परमेश्वराच्या करण्याचा कोश हस्तगत झाला. हा. आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले. एलीचे दोन्ही पुत्र हफनी आणि फिनहास ठार झाले. ठार झाले. नाश झाला. आणि पुढं पहा हे कळल्यानंतर काय झालं बघा. त्याच दिवशी एक बंडामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला. त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती. तो तेथे आला तेव्हा एली रक्ताच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता. कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनात धक्का होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. 18 वचन वाचा. 17 आणि 18. बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाचे बलिष्ठांपुढे पळ काढला. लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारितात. एली दरवाजा जवळील आसनावर बसला होता. तेथेच तो मागे पडला. कसा? तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. शेवट. आज एली जर आज आला तर या फादर्स डेच्या दिवशी काय सल्ला? बाबा रे तुम्ही सर्वात जास्त आदर परमेश्वराचा. आमेन. आपल्या मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. त्या वाईट गोष्टी करतील त्यांना त्यापासून परावृत्त करा. मुलाचा हात धरून मुलांच्या हात धरून त्यांना जस्ट द्या. पहा थोडासा विचार करा. आपली किती मुलं आज घरी आहे. सैतान त्यांच्या बरोबर खेळत आहे. सैतानाने त्यांच्या मेंदूचा ताबा घेतलेला आहे. तुम्ही करता इथं देवाची उपासना करायला वागून तुमचे मुलं कुठं आहेत. त्यांना सैतानाच्या हातात चुकून तुम्ही चर्चमध्ये आलेला आहात. फक्त विचार करा. चर्च कधीच चुकवू नका. चर्च कधीच चुकवायचं नाही. तुमची मुलं युथ मीटिंगला आलीच पाहिजे.
चर्चलाही आली पाहिजे, युथ मिटिंगला या. बऱ्याच वेळेस काय झालं, युथ मिटिंगला येतो ना, मग चर्चला काय येण्याची आवश्यकता. चर्च पण महत्वाचा आहे, ही तरुणांची एक सहभागिता आहे. चर्च पण असलं पाहिजे, देवाचं वचन पण ऐकलं पाहिजे, मंडळी सोबत देखील सहभागिता असली पाहिजे. चर्चला यायला सांगा, युथ मिटिंगला यायला सांगा, संडे स्कूलला मुलांना पाठवा. आम्ही पहिले 1-2 रविवार ते जायला मना करते, मशीन नको आम्ही देतात संडे स्कूलला. कान धरा, हात धरा, घेऊन जा, बसवा, आणि तुम्ही पण बसल्यास एखादा रविवार त्यांच्यासोबत बसा. हळूहळू त्यांना सवय. आम्ही देवा आपल्याला आशीर्वाद प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आजच्या या पवित्र दिवशी प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमची तुझं वचन स्वीकारतो, ते माझ्यासाठी देखील. मुलांना शिक्षण देण्यात, शिस्त लावण्यात, एक आदर्श जीवन जगण्यात आम्ही कमी पडतो. आतापर्यंत आमच्याकडून कळत न कळत ज्या चुका झाल्या त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. संतती परमेश्वराने दिलेली आहे, परमेश्वराने दिलेलं त्यांना देवा, त्याचा आम्ही आदर करावा. एलीने ज्या चुका केल्या आणि नंतर आपल्या मुलांचा नाश, त्याच्या मुलांचा नाश, त्याच्या चुका. आमच्या चुकामुळे आमच्या मुलांचा नाश होऊ देऊ नको प्रभू. यासाठी योग्य पॅरेंटिंग करण्यासाठी तो आमचं सहाय्य. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक पालकाला तुझ्या हातात देतो, त्यांना तो ज्ञान दे, शहाणपण दे, आणि त्यांनी योग्य प्रकारे आपल्या मुलांना शिक्षण द्यावं, प्रशिक्षण द्यावं, बायबल वाचायला शिकवावं, प्रार्थना करायला शिकवावं, देवाच्या मंदिरात यायला शिकवावं, संडे स्कूलला जायला शिकवावं. यासाठी प्रभू सर्व आमच्या पालकांना तुझ्या एकही तरुण मुलाचा आणि मुलीचा नाश होऊ नको प्रभू. जर ते नाशाकडे जात असतील तर नाशापासून त्यांना परावृत्त कर प्रभू. अरे त्यांना प्रभू तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू त्यांना सांग, मार्ग बदला देव, मार्ग बदला, चुकीच्या मार्गापासून परावृत्त व्हा, कारण मीच मला प्रभू. आम्ही तुझ्या ही मंडळी तुझी आहे, या मंडळीला आशीर्वादित केलंस, या मंडळीची भेट घेतलीस, तुझं वचन पाठवलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. ज्या तरुण मुलं आले नाहीत त्यांची तू भेट घे, त्यांनाही तू आशीर्वाद. जे कुटुंब आज मंडळी येऊ शकले नाहीत, चर्चला येऊ शकले नाहीत, त्यांची भेट घे प्रभू, आणि नियमित मोठ्या सकाळी उठून तुझ्या पवित्र मंदिरात येण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. आणि प्रभू तुझ्या मंदिरात धावत परत तुझ्या मंदिरात यावं प्रभू, तुला भेटावं, असं कार्य प्रत्येकाच्या. धन्यवाद असेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात.